महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी. हा वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 कोयना. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 जपान. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग कापड उद्योग केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी येथे आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम याच्याशी निगडीत आहे. वाचन प्रेरणा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा दिवस वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स डार्विन यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. अजिंठा येथील चित्र प्रामुख्याने अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जातक कथा याची चित्रे आपल्याला पाहावयास मिळतात. प्रश्न क्रमांक समोरचा घ्या. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवळीशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 2 अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळीशी ते संबंधित होते. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांना मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती? ऑप्शन क्रमांक 3 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे कोणता? ऑप्शन क्रमांक 3 वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP. आगार खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. हा आगार खान पॅलेस महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे या शहरामध्ये हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्यामधून सुरुवात करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक समोरचा घ्या. अन्नभाग्य योजना कोणत्या राज्यामध्ये राबविण्यात येत आहे? अन्नभाग्य योजना ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? ऑप्शन क्रमांक 1 कलम 14 या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला EWS मध्ये किती टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 10% आरक्षण देण्यात आलेले आहे. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 कलम 15 नुसार. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा
राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर अभय भंग आणि डॉक्टर राणी भंग यांना जाहीर झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचा जन्मठिकाण कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 सिंदखेड राजा येथे आहे. 13 मार्च 1940 मध्ये जनरल उडवायर यांची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकांनी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 सरदार उधमसिंग यांनी हत्या केलेली होती. भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखतात? भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखतात? ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतात बिस्मार्क म्हणून भारताचा. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहे अनहॅपी इंडिया. अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा येथे आहे. सिरम इन्स्टिट्यूट आदर पुणेवाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 उद्योग मित्र पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य. बर्लिन येथे असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी आदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे? ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्ह्याची ही रहिवासी आहे. जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या जिल्ह्यामध्ये. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचारासाठी किती रुपयाचे विमा कवच देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 5 लाख रुपयाचे कवच देण्यात आलेले आहे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. सदर गीत हे कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 राजा बढे यांनी हे गीत लिहिलेले आहे. कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? ऑप्शन क्रमांक 2 माहितीचा अधिकार. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 रशिया. संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड येथे प्रसिद्ध झाली. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 DY चंद्रचूड हे आहेत. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमा अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 360 नुसार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्थापित होत आहे?
ऑप्शन क्रमांक 1 इंदुमिल या ठिकाणी. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4 धोंडे केशव कर्वे यांनी केलेली. सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब कुणाला मिळाला? सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब कुणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 भिकू रामजी इदाते यांना हा पुरस्कार मिळाला. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? ऑप्शन क्रमांक 1 माणिक बंडोजी इंगळे हे यांचे पूर्ण नाव. नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 गिरीश कुमार. ऑप्शन क्रमांक 4 गिरीश कुमार हे योग्य आन्सर आहे. शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्याचे यांनी काम केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक 1 संसदला असतो. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या शहरामध्ये आहे. वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरात सुरू आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई व सोलापूर या शहरामध्ये सुरू आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? ऑप्शन क्रमांक 1 सर या किताबाचा त्याग केला. 2023 साली सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म माहितीपट श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 द एलिफंट विस्पर यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे भारतीय पहिले कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे यांना मिळालेला आहे. भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्विसर्जन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 कुनो. केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा सीएम एकनाथ शिंदे यांनी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 100 कोटी रुपये. राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कुठून घेण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया येथून घेण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एक उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कुणाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीला हा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 5 वर्ष असतो. एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याच्या राज्यपाल होऊन इच्छुक असल्यास त्या व्यक्तीचे कमीत कमी वय किती असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष वय असणे आवश्यक आहे. कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागाची संख्या किती पेक्षा जास्त नसावी? ऑप्शन क्रमांक 3 500 पेक्षा जास्त नसावी. हिंदी साहित्यातील
अतुलनीय योगदानाबद्दल 2023चा अमेरिकेतील पेन नाकाबो पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोद शुक्लाला जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक समोरचा घ्या. 19 मे 2023 या दिवसापासून खालीलपैकी किती रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 2000 रुपयाची नोट. सचिन तेंडुलकर यांना केनियातील मसाई मारा आदिवासींनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गॉर्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 343(1) याच्यामध्ये घोषित केलेली आहे. पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. समोरचा प्रश्न पाहूयात. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? ऑप्शन क्रमांक 1 1827 साली केली. रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यातील निर्मिती कोणी केली? ऑप्शन क्रमांक 2 तुलसीदास यांनी केली. भारतीय लोकसंख्येची जनगणना ही दर किती वर्षांनी केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 दर 10 वर्षांनी केली जाते. प्रसिद्ध पर्यटक स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 15 सप्टेंबर रोजी केला जातो. निर्णय प्रशासन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 3 किरण बेदी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. परभणी शक्ती PVK 1009 हे वाहन कोणत्या पिकाचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 ज्वारी या पिकाचे आहे. भारताची पहिली स्वदेशी बनावटी आण्विक पाणबुडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत ही पाणबुडी होय. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी भरतो. आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राजा राम मोहन राय यांना ओळखले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या पुढाकाराने झाली? तर कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इलेन ह्यूम यांच्या पुढाकाराने झालेली आहे. चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे महाड येथे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी या भाषेमध्ये होते. भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू कोणत्या दिवशी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994 मध्ये भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली. भारत चीन सीमेदरम्यान चकमक झालेल्या चर्चेत आलेले गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या ठिकाणी आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख या ठिकाणी आहे. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अण्णासाहेब साळुंखे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने वितरित केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली आहे. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? ऑप्शन क्रमांक 1 रमेश बैस हे आहेत. मनरेगा योजना खालीलपैकी कोणत्या अधिकारांची हमी देते? ऑप्शन क्रमांक 1 कामाचा अधिकार या अधिकाराची हमी देते. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2 मीरा कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. टेस्ला चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? ऑप्शन क्रमांक 3 इलॉन मस्क हे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या ठिकाणी आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्र जनगणना केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 दर 4 वर्षांनी ही जनगणना केली जाते. संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर पुरवणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे? ऑप्शन क्रमांक 2 लातूर या शहराची ओळख आहे. दिव्यांगासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सक्षम हे ॲप सुरू करण्यात आलेले आहे. RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजेच डायरेक्टर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 SS राजामौली हे आहेत. प्रश्न क्रमांक पाहूयात समोरचा. बॉम्बे आफ्टर अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 जितेंद्र दीक्षित या पुस्तकाचे हे लेखक आहेत. बॉम्बे आफ्टर अयोध्या.